राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे यांना बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी. त्यांच्याकडून 10 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी दिव्या ठक्कर, तिचा मुलगा तन्वीर नामक युवक याविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दरम्यान पिंगळे हे राजकारणातील मोठे प्रस्थ आहेत आणि थेट त्यांना एका महिलेने धमकावल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. पिंगळे यांनी फिर्याद दिली आहे. 29 जून 2025ला रात्री 2 वाजता संशयित महिला ठक्कर आणि तिचा मुलगा पिंगळे यांच्या घरासमोर आले. मोठमोठ्याने आरडाओरडा करून त्यांनी पिंगळे आणि त्यांच्या कुटुंबियांचे व्हिडिओ तसेच इंस्टाग्रामवर मेसेज व्हायरल करण्याची धमकी दिली, तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली आणि या धमकीकडे पिंगळे यांनी दुर्लक्ष केले. पण या महिलेची हिंमत आणखीनच वाढली. 8 महिन्यांनी म्हणजेच गेल्या 12 फेब्रुवारीला दुपारी 4:15ला ही महिला पुन्हा पिंगळे यांच्या घरी आली. शिवीगाळ करून आरडाओरडा करण्यास सुरुवात झाली. आत्ताच्या आत्ता पैसे दिले नाही तर बलात्काराचा गुन्हा दाखल करून तुमचे आयुष्य बर्बाद करेन अशी धमकी तिने पिंगळे यांना दिली आणि यावेळी पिंगळे बेडरूममधून निघून गेले. संशयित महिलेने पिंगळे यांची पत्नी तसेच मुलाला 10 कोटी रुपयांचा बंदोबस्त न केल्यास इंस्टाग्रामवर बदनामी करत व्हिडिओ आणि मेसेज व्हायरल करण्याची धमकी दिली. नेहमीच होणाऱ्या त्रासाला वैतागलेल्या पिंगळे यांनी पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली आणि पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण करत आहेत.